नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चर मध्ये बिझनेस स्टॅटिस्टिक्स मधील आपण पहिला युनिट पाहत होता, तो म्हणजेच काय इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकीची तोंड ओळख हा आपण युनिट पाहत होतो। तर या युनिट मध्ये आपल्याला शेवटचा पॉइंट म्हणता येईल तो म्हणजेच काय तर डिस्क्रीट अँड कंटिन्युअस व्हेरिएबल्स, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय खंडित किंवा स्वतंत्र आणि संतत किंवा गट चल किंवा पदमाला, म्हणजे हे पदमालेचे प्रकार आहेत डिस्क्रीट आणि कंटिन्युअस व्हेरिएबल्स बर का। काइंड्स और टाइप्स ऑफ सिरीज, हे लक्षात किती आहेत प्रकार, मग तीन म्हटले मी। कोणते प्रकार तीन? पहिला आहे इंडिव्हिज्युअल, दुसरं डिस्ट्रिक्ट, तिसरं कंटिन्युअस आपले ग्रुप सिरीज। आता इंडिव्हिज्युअल सिरीजला काय म्हणतात? वैयक्तिक एक साधी पदमाला। दुसरं काय आहे तर ह्यालाच खंडित ऑब्लिक स्वतंत्र पदमाला। तिसरं याला संतत ऑब्लिक अखंडित ऑब्लिक गट पदमाला। हे तीन बघायचे, हे लक्षात। तर आता बघा इंडिव्हिज्युअल सिरीज काइंड्स ऑफ टाइप्स म्हणजे काइंड्स ऑब्लिक टाइप्स ऑफ सिरीज, त्यालाच म्हणता येईल पदमालेचे प्रकार। किती आहेत पदमालेचे प्रकार? तर तीन प्रकार मी सांगितलं। कोणतं? एक आहे इंडिव्हिज्युअल सिरीज, दुसरा आहे डिस्ट्रिक्ट सिरीज आणि तिसरा आहे काय कंटिन्युअस ऑब्लिक ग्रुप सिरीज। आता इंडिव्हिज्युअल सिरीज आज वैयक्तिक पदमाला किंवा साधी पदमाला म्हणतात, त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिरीज आज खंडित किंवा स्वतंत्र पदमाला म्हणतात, कंटिन्युअस ऑब्लिक ग्रुप सिरीजला संतत किंवा अखंडित किंवा गट पदमाला म्हणतात। तर बघा परीक्षेला आपल्याला म्हणजे आपल्या सिलेबस मध्ये हे दोनच आहेत बरं का, पण इंडिव्हिज्युअल सिरीज बी आपण थोडक्यात बघू। बघा वैयक्तिक पदमाला म्हणजे ज्या स्वरूपात सामग्री किंवा दिलेली माहिती जशाच्या तशा स्वरूपामध्ये मांडली जाते त्याला वैयक्तिक पदमाला म्हणतात बरं। सांगतो व्याख्या, ज्या स्वरूपात अंक प्राप्त झाले म्हणजे संख्यात्मक माहिती जशी प्राप्त झाली त्या स्वरूपामध्ये ते मांडले जात असतील तर त्या पदमालेला साधी पदमाला असे म्हणतात। उदाहरण बघा वैयक्तिक पदमालेचं इथंच लिहितो बरं का। उदाहरण कोणतं? इंडिव्हिज्युअल सिरीज, इंडिव्हिज्युअल सिरीज। बघा मग 7 विद्यार्थ्यांचे बरं का, 7 स्टुडंट्स, 7 विद्यार्थी आहेत, त्यांचे काय अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचे काय मार्क दिलेले आहेत। हे मार्क्स आणि हे काय नंबर ऑफ स्टुडंट्स। वैयक्तिक म्हणले बरं का, म्हणजे एकच असणार आहे साधे, त्याला काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी, मी आधी सांगितलं ह्याला यम। तर घ्या मग मार्क्स 22, 25, 50, 65, 60, 70, 75, 60, 70, 75। त्यानंतर 1, 1, 1, 1 आणि हे काय n बरोबर 7, म्हणजे हे 7 विद्यार्थ्यांचे आहेत। आलं लक्षात? असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं वैयक्तिक पदमाला। काय दिले याच्यात उदाहरणामध्ये इंडिव्हिज्युअल सिरीजचं 7 विद्यार्थी आहेत, 7 विद्यार्थ्यांचे काय इकॉनॉमिक्सचे मार्क दिलेले आहेत आणि बघा मार्क्स पहिला कॉलम म्हणजे त्याला यम मेजरमेंट लक्षातच ठेवून टाका। प्रॉब्लेम सोडताना आपल्याला प्रॉब्लेम जेव्हा आपण घेऊ दुसऱ्या चॅप्टर मध्ये तेव्हा आपल्याला पहिला कॉलम म्हणजे मेजरमेंट साईज व्हॅल्यू असते आणि नंबर ऑफ स्टुडंट दुसरा कॉलम म्हणजे फ्रिक्वेन्सी असते।
मार्क्स एम बघा 22, 25, 50, 65, 60, 70, 75 असे मार्क दिलेले आहेत आणि इकडं हे एक 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 आहेत असे 7 विद्यार्थी आहेत. सांगितले उदाहरणामध्ये 7च. वैयक्तिक नावातच आहे इंडिव्हिज्युअल, वैयक्तिकरित्या अभ्यास केला जाणार आहे म्हणजे काय, इथं एकच म्हणजे मार्क्स इकॉनॉमिक ह्या विषयामध्ये 22 मार्क एका विद्यार्थ्याला वैयक्तिक घटकांचा आहे. हे लक्षात, जसे मार्क भेटले तसे आपण लिहून टाकले. 25 मार्क एका विद्यार्थ्याला, 50 एका, 65 एका, 60 किंवा मग हे जरी कॉलम दिला गेला, समजा हा कॉलम दिलाच नाही आणि सांगितलं 7 विद्यार्थ्यांचे मार्क इकॉनॉमिक या विषयामध्ये दिलेले आहेत. 22 मार्क एका विद्यार्थ्याला पडले, 25 एका विद्यार्थ्याला पडले, त्यानंतर 50, 65, 60, 70, 75 असं प्रत्येकी एका एका विद्यार्थ्याला पडले. टोटल विद्यार्थी किती आहे तो 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहेत विद्यार्थी. नंबर ऑफ स्टुडंट किती 7. हे लक्षात, जरी दुसरा कॉलम दिला नसला तरी आपल्याला लक्षात येईल 7 विद्यार्थ्यांचे मार्क आहेत हे लक्षात. म्हणून जेव्हा असे असते मेजरमेंट साधी किंवा मग वैयक्तिक पदमाला म्हणजे काय, दिलेले अंक जशाल तसे मानले जातात त्याला काय म्हणायचं, वैयक्तिक पदमाला किंवा साधी पदमाला म्हटले जाते. आणि त्यासोबतच तिथं दिले बघा पदमालेत फक्त पदमूल्य, हे पदमूल्य किंवा पदांचा आकार साईज दिलेला असतो व प्रत्येक मूल्यांशी एक पद जोडलेलं आहे म्हणजे एक एक पद जोडलेलं आहे. हे जे आहे ते एकाशी जोडलेलं आहे, हे पण एकाशी जोडलेलं आहे, हे प्रत्येकी एकाशी जोडलेलं आहे पदमूल्य. त्यांची बेरीज करून पदसंख्या, हे पदसंख्या म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 7. इथे एक एक लिहिण्याच्या ऐवजी असं बी लिहिलं तर काही फरक पडत नाही. याला म्हणायचं वैयक्तिक किंवा साधी पदमाला, कारण एक एकच असणार आहेत ना. जर समजा 22 मार्क मिळवणारे 2 विद्यार्थी असतील तर मग आपल्याला दुसरा कॉलम सेपरेट ठेवावा लागला असता. पण इथं वैयक्तिक एक एक घटकांशी संबंधित म्हणले प्रत्येक पदमूल्य, मग ही झाली साधी पदमाला. त्यानंतर दुसरी सिरीज बघा कोणती, तर त्याला म्हणता येईल काय, डिस्ट्रिक्ट सिरीज किंवा खंडित पदमाला किंवा स्वतंत्र पदमाला असं म्हणतात. आता स्वतंत्र पदमाला काय असते तर बघा, सोप्या शब्दामध्ये स्वतंत्र पदमाला म्हणजे जेव्हा एम आणि एफ दिले जाते त्याला काय म्हणायचं, डिस्ट्रिक्ट सिरीज किंवा खंडित किंवा स्वतंत्र पदमाला म्हणायचं. इथं कसं इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये एम बी दिला असतं आणि एफ दिलं जाते, एफ दिलं होतं पण एफ फक्त प्रत्येक एक एकच घटकांशी संबंधित आहे, ते घेण्या गेलं तर बी जमत होतं, फक्त पदमूल्य महत्वाचं होतं तिथं. डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये 2 एम आणि एफ दिलं जाणार आहे आणि एम म्हणजे विशिष्ट गुणधर्म घेऊन त्या गुणासंबंधित काय संख्यात्मक किंवा अंक दिले जाणार आहेत आणि ते अंक किती वेळेस परत परत आलेले आहेत हे पुढल्या कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी दिली जाते. हे लक्षात, त्याला काय म्हणायचं, डिस्ट्रिक्ट सिरीज खंडित किंवा स्वतंत्र पदमाला. एम आणि एफ दिलं जाणार आहे, एम कसं असणार आहे संख्येच्या स्वरूपामध्ये. तरी बघा व्याख्या सांगतो, ज्यावेळी प्राप्त अंक पदमूल्यानुसार लिहिण्यात येतात तेव्हा अशा रचनेला खंडित पदमाला असे म्हणतात. आता त्या वैयक्तिक पदमालेमध्ये कसं आपण जशी माहिती भेटली तशी आपण लिहित होतो, पण डिस्ट्रिक्ट खंडित पदमालेमध्ये काय करावं लागते, जी काही माहिती दिलेली आहे ती आपल्याला चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहून घ्यावं लागते. हे लक्षात, आणि त्यानंतरच विशिष्ट किंमत आपल्याला काढावी लागते. बघा डिस्ट्रिक्ट सिरीज खंडित किंवा स्वतंत्र पदमाला, ज्यावेळी प्राप्त अंक पदमूल्यानुसार लिहिण्यात येतात. पदमूल्यानुसार म्हणजे पदाचा आकार जे काही पदमूल्य दिले संख्या विशिष्ट गुणासंबंधी ते, अशा रचनेला खंडित पदमाला असे म्हणतात. या पदमालेत आकार म्हणजे साईज, मेजरमेंट, व्हॅल्यू, आकार किंवा मग पदमूल्य व संबंधित पदसंख्या म्हणजे फ्रिक्वेन्सी, मी सांगितलं सोप्या शब्दात काय, एम आणि एफ दिले जाणार आहे. एम म्हणजे मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सी दिली जाणार आहे. या दोन्ही गोष्टी दिलेल्या असतात. पदसंख्यांची बेरीज करून एकूण पदसंख्या टोटल फ्रिक्वेन्सी काढतात. हे लक्षात, म्हणजे काय, डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये एम आणि एफ दिले जाणार आहे आणि एम आणि एफ काय, ते एम किती, एम मधल्या ज्या काही संख्या किती वेळेस रिपीट झाल्या ते पुढल्या कॉलम मध्ये दिलं जाते. एम आणि एफ ची बेरीज करून काय टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळत असते. पण साध्या पदमालेमध्ये कसं होतं, ते एक एक घटकांशी संबंधित होतं, पण डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये अनेक घटकांशी संबंधित असते. तर बघा आता उदाहरणात बघू, उदाहरण कोणतं, डिस्क्रीट सिरीज.
तर एकूण 60 विद्यार्थी आहेत. हे 60 विद्यार्थी आहेत, 60 स्टुडंट्स. आणि त्यांचे गुण म्हणजे काय, त्यांचे काय टोटल मार्क्स म्हणजे त्यांना मार्क्स किती भेटले ते हे लक्षात. विशिष्ट गुण विशिष्ट विषयामध्ये भेटलेले. तर बघा कशी रचना करता येऊ शकते. आता इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये काय केलं होतं, वैयक्तिक पदमालेमध्ये आधी मार्क घेतले होते 7 विद्यार्थ्यांचे आणि पुढे एक 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 लिहिलं होतं. आता 60 विद्यार्थी म्हणलेत, मग 60 लिहायचं का असं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 परत 11 12 13 14 15 16 असं लिहायचं पूर्ण, मग बोर्ड भरेल ना, सामग्री बसणार नाही. जी काही माहिती संख्यात्मक आहे ती अशा वेळेस त्याला संक्षिप्त केलं जाते. सांख्यिकीचं काय उद्देशच आहे, सांख्यिकीची व्याप्ती कशासाठी झालेली आहे, सांख्यिकीची एकाने व्याप्ती काय प्रत्येक ह्याच्यामध्ये झालेली आहे, पण सांख्यिकीचं जर काय उपयोग बघितला, या प्रेझेंटेशन जे काही केलं जाते ते काय संक्षिप्त समजेल असं लहानात लहान सूक्ष्म स्वरूपामध्ये केलं जाते. आता 60 विद्यार्थी प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल लिहायचं म्हणलं तर वेळ खाऊ आहे, जागा जास्त लागते हे लक्षात. आता 60 विद्यार्थी बघा कसे बसवतात. तर बघा सेम एवढ्याच कॉलम मध्ये हे मार्क्स एम म्हणतो आपण त्याला, आणि हे नंबर ऑफ स्टुडंट्स त्याला आपण काय म्हणतो फ्रिक्वेन्सी. बघा मग आता 60 विद्यार्थी कसे बसतात, 0 4 10 25 30 40 ते मार्क्स पडलेले आहेत विद्यार्थ्यांना. 60 विद्यार्थ्यांना असे मार्क्स पडले आहेत. आता कोणते विद्यार्थी किती आहेत बघा, तर 8 12 20 त्यानंतर 10 त्यानंतर 6 त्यानंतर 4. लक्षात मी सांगितलं एम आणि एफ दिलं जातं. एम दिलं मार्क्स विशिष्ट गुण मार्क्स आणि त्या संबंधित आकडेवारी, आणि ती आकडेवारी किती वेळेस ते गुणधर्म किती वेळेस परत परत आलेला आहे. हे म्हणजे काय नंबर ऑफ स्टुडंट्स, हे यांची बेरीज म्हणजेच काय टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. खाली बी केला तर चालेल बघा, किती 60 विद्यार्थी म्हणले ना 60. बघा आता इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये वैयक्तिक मध्ये आपल्याला काय करावं लागत होतं की 01 02 03 04 05, कारण 8 विद्यार्थ्यांना भेटलेत ना मार्क. मग असं 0 0 0 8 विद्यार्थी, 4 मार्क 2 12 विद्यार्थ्यांना म्हणजे मग 4 1 2 3 असं. हे झालं डिस्ट्रिक्ट सिरीज. कळालं का संक्षिप्त स्वरूपामध्ये. आता इथं आपल्याला सांगता येऊ शकते काय, एम म्हणजे मेजरमेंट म्हणजे साईज व्हॅल्यू, नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता बघा हे मार्क्स दिलेले आहेत. 0 मार्क तुम्हाला विचारलं मी किती विद्यार्थ्यांना पडले, तो असं जर लिहिला तर मोजत बसावं लागते. 1 2 3 4 5 6 7 8 किंवा हे मोजा. 8 विद्यार्थ्यांना 0 मार्क पडलेत असं मोजून तुम्हाला सांगावं लागेल. परत 4 मार्क किती विद्यार्थ्यांना पडले, तो साधी पद मला जर विचारात घेतली तर परत लिहा 4 4 4 4 4 4 4 असं काय 12 वेळेस लिहावं लागेल. परत 12 विद्यार्थी आहे लक्षात. मग काय ते वेळ खाऊ आहे. मग इथं सांगता येऊ शकते 0 मार्क विशिष्ट विषयामध्ये 8 विद्यार्थ्यांना पडलेले आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी. 0 मार्क्स 8 विद्यार्थ्यांना पडलेले आहेत. 4 मार्क 12 विद्यार्थ्यांना पडलेले आहेत. 10 मार्क 20 विद्यार्थ्यांना पडलेले आहेत. 25 मार्क्स 10 विद्यार्थ्यांना पडलेले आहेत. 30 मार्क्स 6 विद्यार्थ्यांना पडलेले आहेत. 40 मार्क 4 विद्यार्थ्यांना पडलेले आहेत. आलं लक्षात. 60 विद्यार्थी यांची बेरीज करा 60 विद्यार्थी हे लक्षात. हे 60 हे झालं काय डिस्ट्रिक्ट सिरीज किंवा स्वतंत्र पदमाला किंवा खंडित पदमाला. हे लक्षात कळालं. उदाहरण डिस्ट्रिक्ट सिरीजचं मार्क्स म्हणजे जेव्हा एम दिलं जाते आणि त्यासोबतच काय नंबर ऑफ स्टुडंट्स दिले जाणार आहेत, किंवा जेव्हा एम दिलं जाणार आहे एम सुद्धा काय संख्येच्या स्वरूपात आहे आणि एफ सुद्धा काय संख्येच्या स्वरूपात आहे. म्हणजे 1 4 0 4 असं गटाच्या स्वरूपात आहे का, गट दिले का असे 0 ते 5 5 ते 10 नाही. मग हे झालं काय स्वतंत्र
किंवा खंडित पदमाला, हे लक्षात. त्यानंतर पुढलंही बघा, तिसरं प्रकार. तिसरा प्रकार कोणता आहे? कंटिन्युअस आपली ग्रुप सिरीज, नावातच आहे कंटिन्युअस संतत. आणि ग्रुप सिरीज म्हणजे गट पदमाला किंवा ह्यालाच म्हणतात संतत, अखंडित किंवा गट, हे लक्षात. तर बघा संतत काय असते, उदाहरण सोप्या शब्दात सांगतो. ज्या पदमालेमध्ये यम आणि यफ दिलं जाणार आहे, खंडित पदमालेमध्ये सुद्धा यम आणि यफ दिलं जाणार आहे, सेम इथेही यम आणि यफ दिलं जाणार आहे. पण या कंटिन्युअस किंवा ग्रुप सिरीज मध्ये यम कसा असणार आहे? गटाच्या स्वरूपात असणार आहे. यम म्हणजे मेजरमेंट कशा स्वरूपात असणार आहे? गटाच्या स्वरूपात. इथं पण यम आणि यफ दिलं जाणार होतं. डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये खंडित पदमालेमध्ये पण यम आणि यफ दिलं जाणार होतं. यम कसं होतं? संख्येच्या स्वरूपामध्ये होतं आणि त्याच्यासोबत फ्रिक्वेन्सी होती. पण संतत पदमालेमध्ये काय? यम आणि यफ दिलं जाणार आहे. यम मात्र गटाच्या स्वरूपामध्ये. गट असतात कुठून कुठपर्यंत, 0 ते 10, 10 ते 20 किंवा 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15 असे गट. आणि त्यासोबत त्याची फ्रिक्वेन्सी दिली जाते. त्याला काय म्हणायचं? संतत पदमाला म्हणायचं. किंवा व्याख्या बघा, ज्यावेळी अंकांची रचना गटाप्रमाणे केली जाते त्यावेळी तिला संतत पदमाला किंवा गट पदमाला असे म्हणतात. बघा, संख्यांची रचना कशी केली जाणार आहे? गटाप्रमाणे केली जाणार आहे. त्याला काय म्हणायचं? संतत किंवा गट पदमाला असं म्हणायचं. या पदमालेत प्रत्येक पुढील गट हा मागील गटाशी जोडलेला असतो. म्हणजे मागचा गट 0 ते 5 असत, तो गट आणि पुढला त्याचा 0 ते 5, 5 ते 10 असत पुढला. म्हणजे इथं बघा 0 ते 5 आहे, त्यानंतर 5 ते 10 आहे. तर या ठिकाणी काय? हा पहिला गट, हा पुढचा गट हा मागच्या गटाशी काय जोडला असणार आहे, कनेक्ट असणार आहे. म्हणजे प्रत्येक पुढील गट हा कोणता? पुढील 5 ते 10 कशाशी संबंधित आहे? जोडून आहे. तर 0 ते 5, 0 ते 5 गटाशी जोडलेला असतो. त्यामुळे त्या गटाचा पहिला गटाशी संबंध असतो. म्हणजे ह्या गटाचा संबंध ह्याच्याशी आहे बरं का, हे सांगता येईल. प्रत्येक गटानुसार वेगवेगळ्या दिलेल्या पदसंख्यांची बेरीज करून काढण्यात येते. म्हणजे प्रत्येक गटानुसार वेगवेगळ्या दिलेल्या पदसंख्यांची बेरीज करून काढण्यात येते, हे लक्षात. तर बघू आपण आता यम आणि यफ दिलं जाणारे उदाहरण घेऊ, हे लक्षात येते. यम सेम मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स. इथे आधी कोणतं? हेच आहे सिरीज, म्हणजे ह्यालाच असं बांध दाखवतो. काय दिलेलं आहे याच्यात? मार्क्स, विद्यार्थ्यांचे मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स. विशिष्ट विषयांचे किंवा विशिष्ट मार्क दिले असतील, यालाच कंटिन्यू करतो. याला आपण काय म्हणतो? यम मेजरमेंट, आणि ह्याला म्हणतो फ्रिक्वेन्सी एफ, हे लक्षात. तर बघा 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25, 25 ते 30, हे लक्षात. असे गट दिलेले आहेत. त्यांची फ्रिक्वेन्सी बघा, 10, 20, 30, 25, 10 आणि 5 यांची बेरीज करा. एन म्हणजे टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी किती? 100. बघा 100 विद्यार्थी आहेत आणि त्यांचे मार्क्स दिलेले आहेत. आणि मार्क्स कशामध्ये आहेत? गटामध्ये. तिथं कसं होतं? डिस्ट्रिक्ट किंवा स्वतंत्रपणे मांडणी केलेली होती मार्कांची आणि पुढील विद्यार्थ्यांची, किती विद्यार्थी आहेत ते. पण इथं काय? मार्क्स कसे गटाच्या स्वरूपात दिलेले आहेत. गट पदमाला म्हणतात किंवा संतत पदमाला असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी सांगता येऊ शकते काय? 0 ते 5 दरम्यान मार्क्स असणारे किती विद्यार्थी आहेत? तर 10 विद्यार्थी, हे लक्षात. त्यानंतर 5 ते 10 मार्क असणारे किती विद्यार्थी? तर 20 विद्यार्थी. हे असं वैयक्तिक पदमालेमध्ये होत होतं का? नाही. 0
मार्क पडलेले किती विद्यार्थी लिहावं लागत होतं, 5 मार्क पडलेले किती विद्यार्थी असं स्वतंत्रपणे लिहावं लागत होतं वैयक्तिकरित्या, म्हणून ती साधी पदमाला होती. पण खंडित पदमालेमध्ये काय होतं, जेवढे मार्क पडलेत नावातच आहे स्वतंत्र, असे गट न देता मेजरमेंट, पदमूल्य आणि त्याचा आकारमान दिलं जात होतं, म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली जात होती, वारंवारता. इथं बघा 0 ते 5 मार्क पडणारे 10 विद्यार्थी, 5 ते 10 मार्क पडणारे 20 विद्यार्थी, 10 ते 15 मार्क पडणारे 30 विद्यार्थी, 15 ते 20 मार्क पडणारे 25 विद्यार्थी, 20 ते 25 मार्क पडणारे 10 विद्यार्थी आणि 25 ते 30 मार्क पडणारे किती 5 विद्यार्थी. आणि ह्या सर्व फ्रिक्वेन्सीची बेरीज किंवा विद्यार्थ्यांची बेरीज म्हणजे किती 100 विद्यार्थी. इंडिव्हिज्युअल सिरीज न लिहायचं म्हणलं तर 100 विद्यार्थ्यांचे मार्क लिहावं लागत होते, वेळ बी आणि श्रमाची पण मेहनत जास्त लागत होती, वेस्टेज होतं. इथं गट पाडले आणि लगेच त्या दरम्यान किती जणांना मार्क आहेत हे आपण लगेच दाखवलं. हे लक्षात, ही झाली खंडित. खंडित का नाही, संतत किंवा अखंडित किंवा गट पदमाला, हे लक्षात. तर या पद्धतीने सांगता येईल. त्यासोबतच आता कंटिन्युअस आपली ग्रुप सिरीजचे काही प्रकार आहेत, संतत पदमालेचे प्रकार, ते पण आपण लगेच बघणार आहोत. तर इथं लिहू का, इकडे लिहितो काय, टाइप्स ऑफ कंटिन्युअस ग्रुप सिरीज. किती टाइप आहेत तर बघा, 2 टाइप सांगता येतील, एक इन्क्लुझिव्ह आणि दुसरं एक्सक्लुझिव्ह, म्हणजे समादेशी आणि अपवर्ची पदमाला. अपवर्जी पदमाला, हे लक्षात, आणि दुसरं समादेशी, हे लक्षात, समादेशी पदमाला. याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, एक्सक्लुझिव्ह सिरीज आणि ह्याला इन्क्लुझिव्ह. हे लक्षात, हे 2 पदमालेचे प्रकार सांगता येतील. तर अपवर्जी पदमाला बघा, अपवर्जी पदमाला म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्यावेळी दोन्ही गट एकमेकांना जोडलेले असतात तेव्हा अशा प्रकारच्या पदमालेला अपवर्जी पदमाला असं म्हणतात. म्हणजे जसं की हे दोन्ही गट एकमेकांना जोडलेले आहेत, हे लक्षात, त्याला काय म्हणायचं, अपवर्जी पदमाला. उदाहरणार्थ बघा, काय मी सांगितलं, अपवर्जी पदमाला एक्सक्लुझिव्ह सिरीज म्हणजे अशी पदमाला की ज्यावेळी पदमालेतील दोन्ही गट हे एकमेकाशी जोडलेले असतात. म्हणजे उदाहरण बघा, मी लक्षात लगेच, सेम मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स, छोटं उदाहरण घेतो, लक्षात. याला आपण म्हणतो एम, याला एफ, हे लक्षात. आता बघा 0 ते 10 कोणती पदमाला बघत आहात तर अपवर्ची पदमाला, एक्सक्लुझिव्ह. 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, हे लक्षात. याची फ्रिक्वेन्सी 5, 10, 15 आणि 0.2 म्हणजे टोटल एन बरोबर किती 32. जेव्हा अशी फ्रिक्वेन्सी आणि मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सी दिली जाते, कशी, मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स, पण जेव्हा ज्या पदमालेमध्ये दोन्ही गट हे एकमेकाला जोडलेले असतात. कोणते दोन्ही गट तर बघा, हा 0 ते 10 आहे पहिला गट. आता हे गटाची उच्चतम मर्यादा ही संख्या लगेच ह्याला जोडलेली आहे की, हे लक्षात, ही 10 इथं जोडलेला आहे, लगेच ह्याच्यातली मोठी संख्या इथं जोडलेली आहे, हे लक्षात. त्यानंतर काय, ही 30 इथं जोडलेली आहे, पुढे जर असेल 40 तर तिथं जोडलेली आहे, हे लक्षात. म्हणजेच काय, ह्याला कोणती पदमाला म्हणायचं, अपवर्जी पदमाला, एक्सक्लुझिव्ह पदमाला. त्याला बघा, ज्यावेळी दोन्ही गट एकमेकांना जोडलेले असतात तेव्हा अशा प्रकारच्या पदमालेला काय, अपवर्जी पदमाला असे म्हणतात. कळालं, म्हणजे मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहेत. संतत पदमालेचे 2 प्रकार, अपवर्जी पदमाला आणि समादेशी पदमाला. अपवर्जी पदमाला म्हणजे काय,
जेव्हा दिलेल्या पदमालेतील दोन्ही गट, दोन्ही ग्रुप एकमेकाला जोडलेले असतात. हे गट पहिला 0 ते 10, हे 10 मधली लगेच संख्या इथल्या दुसऱ्या गटाला जोडलेली आहे. 10 ते 20 दुसरा गट, दुसऱ्या गटातली संख्या तिसऱ्या गटाला जोडलेली आहे, तिसऱ्यातली चौथ्याला जोडलेली आहे. अशी जर पदमाला असेल तर त्याला काय म्हणायचं, अपवर्जी पदमाला. बरं का. आता दुसरं बघा, समादेशी पदमाला. हे लगेच साफ करतो. समादेशी पदमाला ह्यालाच इथं उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येते. कार्य व्याख्या सांगू वाचून. ज्या पदमालेत मागील गटाची उच्चतम मर्यादा किंवा उच्चतम सीमा ही पुढील गटाची न्यूनतम सीमा न होता त्या पुढील अंक, पुढील गटाची न्यूनतम सीमा होते त्यास काय म्हणायचं, समादेशी पदमाला. काही समजलं नाही तर बघा सोपे आहे ह्याच्यामध्ये की काय, की समजा हा गट आहे 0 ते 10, या गटातील उच्चतम मर्यादा म्हणजे हे 0 म्हणजे L1 असते आणि L2 हे उच्च म्हणजे उच्चतम आहे, मोठी संख्या. समजा ही मोठी संख्या दुसऱ्या गटाची न्यूनतम सीमा न होता, आपण इथं गट बघितला काय, 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 असे गट बघितला. हे 10 मोठी संख्या होती, लगेच इथं छोटी संख्या झाली इकडं या दुसऱ्या गटातली. ही 20 संख्या इथं दुसऱ्या गटातली मोठी होती, पण तिसऱ्या गटामध्ये छोटी संख्या झाली, L1 झाली, न्यूनतम झाली. इथं 30 उच्चतम मर्यादा आहे, अप्पर लिमिट आहे, ही लगेच पुढल्या गटाची न्यूनतम मर्यादा झाली, ही झाली अपवर्जी मध्ये. पण समादेशी मध्ये तसं नसते. काय म्हटलंय समादेशी मध्ये, की जेव्हा पहिल्या गटाची ज्या सिरीज मध्ये किंवा ज्या पदमालेमध्ये पहिल्या गटाची उच्चतम मर्यादा ही दुसऱ्या गटाची न्यूनतम मर्यादा न होता, अपवर्जी मध्ये उच्चतम मर्यादा दुसऱ्या गटाची न्यूनतम होत आहे, पण समादेशी मध्ये तसं नसतंय. समादेशी मध्ये कसं असतंय की पहिल्या गटाची उच्चतम मर्यादा ही दुसऱ्या गटाची न्यूनतम मर्यादा न होता त्या पुढील अंक, म्हणजे काय 0 ते 10 आहे समजा गट, समादेशी मध्ये काय होईल मग, हे दुसऱ्या गटाची न्यूनतम मर्यादा न होता 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50. हे लक्षात. 0 ते 10 पहिला गट दिलाय, पण ही संख्या 10 उच्चतम होती, ही इथं आली का हो, नाही, त्या पुढील अंक आलाय. 10च्या नंतर कोणता अंक आहे, 11, एक अंक वाढून. त्यानंतर 20, 20च्या नंतर इथं 20, इथं 20 होतं, इथं 20 आलंय लगेच. जेव्हा पहिल्या गटाची उच्चतम मर्यादा दुसऱ्या गटाची न्यूनतम संख्या होते, दुसऱ्या गटाची उच्चतम मर्यादा तिसऱ्या गटाची न्यूनतम होते, तिसऱ्या गटाची उच्चतम मर्यादा चौथ्या गटाची न्यूनतम होते, चौथ्या गटाची उच्चतम मर्यादा पाचव्या गटाची न्यूनतम होते, तेव्हा त्याला काय म्हणायचं, ही झाली समादेशी, अपवर्जी झाली पदमाला. पण समादेशी पदमालेमध्ये काय, पहिल्या गटाची उच्चतम मर्यादा म्हणजे अप्पर लिमिट ही दुसऱ्या गटाची न्यूनतम मर्यादा लोअर लिमिट न होता त्या पुढील अंक, म्हणजे 1 न वाढून अंक दुसऱ्या गटातील पहिला अंक तयार होत असेल तर त्याला समादेशी किंवा त्याला इन्क्लुझिव्ह सिरीज असं म्हणायचं. हे लक्षात. उदाहरण घेऊ लक्षात. मार्क्स M, इकडे नंबर ऑफ स्टुडंट्स. बघा मार्क्स 0 ते 9, 10 ते 19, 20 ते 29, 30 ते 39 आणि 40 ते 49.
50 ते 59. त्याची फ्रिक्वेन्सी बघा 5, 10, त्यानंतर 15, त्यानंतर 13, त्यानंतर 6, तर 1 n बरोबर यांची बेरीज केली असता ती भेटते 50. हे लक्षात. तर हे उदाहरण आपल्याला समादेशी पदमाला इंक्लुझिव्ह सिरीजचं सांगता येईल. कसं तर बघा इथं बघा पहिला गट दिलाय 0 ते 9, दुसरा गट दिलाय 10 ते 19, तिसरा 20 ते 29, चौथा 30 ते 39, चौथा 40 ते 49, 50 ते 59 असे गट दिलेत. पण अपवर्जी मध्ये कसं होतं, पहिला गट 0 ते 10 होता, दुसरा 10 ते 20 होता, तिसरा 20 ते 30 होता, चौथा 30 ते 40 असे गट होते. पण इथं काय 0 ते 9, दुसरा 10 ते 19, म्हणजे या पहिल्या गटाची उच्चतम मर्यादा म्हणजे हे 9, ही दुसऱ्या गटाची न्यूनतम मर्यादा होईल का, दुसऱ्या गटाची सुरुवातीची संख्या होईल का, म्हणजे पहिल्या गटाची मोठी संख्या, पहिला गट कोणता 0 ते 9, म्हणजे मोठी संख्या कोणती 9, ही मोठी संख्या दुसऱ्या गटाची लहान संख्या होईल का, नाही ना. त्या पुढील अंक म्हणजे 9च्या नंतर 10 येईल हे लक्षात. त्यानंतर 10 ते 19 दुसरा गट, 19 ही तिसऱ्या गटाची लहान संख्या होईल का, दुसऱ्या गटातील मोठी संख्या म्हणलं तर 19 म्हणून हे लक्षात. त्याला L1 लहान संख्येला L1 म्हणतात, मोठ्या संख्येला L2 म्हणतात. ते आपल्याला बघायचे पुढे. मग ही मोठी संख्या इथे येईल का, दुसऱ्या गटात लहान म्हणून ही नाही गेली. दुसऱ्या गटातली मोठी संख्या 19 आहे, तिसऱ्या गटात लहान म्हणून येईल का, नाही. तशी अपवर्जी मध्ये येऊ लागली, इथे येत नाही. अशी जर सिरीज असेल म्हणजे काय, पहिल्या गटात ज्या पदमालेमध्ये पहिल्या गटाची उच्चतम मर्यादा ही दुसऱ्या गटाची न्यूनतम मर्यादा न होता त्या पुढील अंक त्या गटाची न्यूनतम मर्यादा जर होत असेल तर त्याला काय समादेशी पदमाला असं म्हणायचं. आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली असते, त्याला म्हणायचं समादेशी. त्यानंतर कंटिन्युअस ग्रुप सिरीज मध्ये आणखीन ते कंटिन्यू ग्रुप सिरीज लिहिण्याच्या काही पद्धती आहेत, लेस दॅन, मोर दॅन, ते लगेच आपण बघू. 3 नंबर टाकतो, नोट्स मध्ये 3 नंबर दिले त्याला. हे लक्षात. कोणतं तर बघा हे उदाहरण मोडतो म्हणजे बोर्डावर बसल. 4 पेक्षा कमी त्यालाच म्हणतात लेस दॅन सिरीज. लिहिण्याच्या पद्धती आहे संदर्भ पदमाला बरं का. बघा हेच पदमा कशा लिहितात हे तर लगेच उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ. मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स किंवा आधी मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स. एम आणि एफ हे लक्षात. आता बघा एम लेस दॅन 10 लेस दॅन 20 लेस दॅन 30 लेस दॅन 40 लेस दॅन 50 लेस दॅन 60 लेस दॅन 70 लेस दॅन 80 अशी मेजरमेंट दिली जाते. आणि फ्रिक्वेन्सी त्याची फ्रिक्वेन्सी 5 त्यानंतर 15 त्यानंतर 29 त्यानंतर 50 71 86 97 100 अशी त्याची फ्रिक्वेन्सी दिली जाते. हे लक्षात. हे संतत पदमाला लिहिण्याची पद्धत आहे. 4 पेक्षा कमी लेस दॅन सिरीज म्हणतात. मोर दॅन बी अशीच आहे. मोर दॅन म्हणजे इथं मोर दॅन येते नाव. बिलो लेस दॅन अशी नाव आहेत त्याला. कोणते कोणते बघा की लेस दॅनला लेस दॅन सिरीज म्हणतात, बिलो म्हणतात, नॉट मोर दॅन म्हणतात, नॉट एक्सिडिंग म्हणतात. असे बरेच शब्द आहेत नाव. ही मेजरमेंट अशी दिली जाते, फ्रिक्वेन्सी दिली जाते. मग ह्याच्यावरून आपल्याला गट तयार करून घ्यावे लागतात.
हे लक्षात. म्हणजे कसं लेस दॅन 10 म्हणले, 10 पेक्षा कमी. दुसरा गट दुसरी काय म्हणले 20 पेक्षा कमी. तिसरं 30 पेक्षा कमी, म्हणजे प्रत्येकामध्ये अंतर 10 पेक्षा, ह्याच्यात आणि ह्याच्यात 20, 10चं अंतर, ह्याच्यात आणि ह्याच्यात 10. मग पहिला गट तयार करून घ्यावा लागेल 0 ते 10. दुसरा 10 ते 20. तिसरा 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80. शेवटचा गट लेस दॅन मध्ये म्हणजे 80 पेक्षा कमी, म्हणजे 70 ते 80 होईल. आणि सुरुवात 0 ते 10 पासून होईल. लेस दॅन म्हणले, लेस दॅन 80 म्हणजे 70 ते 80. हा प्रॉब्लेम सोडते वेळेस आपल्याला फ्रिक्वेन्सी पण तयार करून घ्यावी लागते. हे तेव्हा प्रॉब्लेम सोडते वेळेस आपण घेऊ, हे लक्षात. हे लेस दॅनची एक लिहिण्याची पद्धत आहे संतत पदमाला. त्यानंतर पुढली एक पदमाला आहे लिहिण्याची, अशी संतत पदमालेतली, त्याला म्हणतात च्यापेक्षा जास्त. त्यालाच म्हणतात मोर दॅन सिरीज. हे लक्षात, मोर दॅन सिरीज. च्यापेक्षा जास्त, मोर दॅन. इथं काय होतं लेस दॅन होतं, 10 पेक्षा कमी, 20 पेक्षा कमी, 30 पेक्षा कमी. आता इथं काय येईल 0 पेक्षा जास्त, 10 पेक्षा जास्त, 20 पेक्षा जास्त, 30 पेक्षा जास्त. ह्याला नाव काय म्हणले लेस दॅनला? लेस दॅन, नॉट मोर दॅन, नॉट एक्सिडिंग, नॉट अबोव म्हणजे बिलो. हे लक्षात, असे बरेच नाव आहेत. आता 4 पेक्षा जास्त म्हणजे मोर दॅन, एक्सिडिंग, नॉट लेस दॅन म्हणजे मोर दॅन. असे बरेच नाव आहेत. बघा हे लगेच वरलं सापडतं लक्षात. उदाहरण बघा, लिहिण्याची पद्धत आहे संतत पद्माला बरं का. एम म्हणजे मार्क्स आणि इकडं नंबर ऑफ स्टुडंट. आता हे देतील असं काही नाही प्रॉब्लेम मध्ये बरं का. वेजेस आणि वर्कर देतील, हाईट आणि नंबर ऑफ स्टुडंट देतील, इन्कम आणि पर्सन देतील, असं काही असू शकते. तर बघा एम मोर दॅन 0, more than 10, more than 20, more than 30, more than 40. हे लक्षात, more than 50, more than 60, more than 70. फ्रिक्वेन्सी नंबर ह्याला एफ म्हणतो आपण. काय फ्रिक्वेन्सी? 100, 90, 75, 50, 25, 75च्या नंतर 50, 25, 15, 5, 0. अशी नंबर ऑफ स्टुडंट्स, फ्रिक्वेन्सी आणि मार्क्स दिले जातात मेजरमेंट. मग आता इथं बघा, तिथं लेस दॅन होती 4 पेक्षा कमी मध्ये. इथं काय म्हणले मोर दॅन म्हणजे 0 पेक्षा जास्त. किती जास्त म्हणलं नाही. दुसऱ्या गटामध्ये काय म्हणले, दुसऱ्या संख्येमध्ये मोर दॅन 10, तिसऱ्यामध्ये दिले मोर दॅन 20, मोर दॅन 30, मोर दॅन 40. असं प्रत्येकामध्ये 0 ते 10 मध्ये 10चं अंतर, 10 ते 20 मध्ये 10चं, 20 ते 30 मध्ये 10चं, 30 ते 40 10चं अंतर. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं 10-10च्या प्रकारानं. म्हणजेच 0 ते पहिला गट कोणता येईल मग 0 ते 10, 0 पेक्षा जास्त, 10 पेक्षा कमी. पहिला गट 0 ते 10. आणि शेवटचा गट कोणता होईल 70 पेक्षा जास्त म्हणले पण 80 पेक्षा कमी. हे लक्षात, असे गट तयार करून घ्यावे लागतात. तसंच फ्रिक्वेन्सी मधून सुद्धा वजाबाकी करावी लागते लेस दॅन आणि मोर दॅन मध्ये. पहिला गट 0 ते 10 कसं लक्षात घेतलं, प्रत्येकामध्ये अंतर बघितलं 10चं आहे. म्हणजे 0 पेक्षा जास्त म्हणले पण इथं 10 दिले, 10 पेक्षा कमीच असणार आहे म्हणजे 10 असणार आहे. 0 ते 10 आणि 70 पेक्षा जास्त
पण माग अंतर कितीचं आहे 10,000च आहे, म्हणजे 70 ते 80 शेवटचा गट होईल. असं तयार करून फ्रिक्वेन्सी पण तयार करून घ्यावी लागतं. हे झालं मोर दॅनचं उदाहरण. लिहिण्याची पद्धत संतत पदमाला. हे लक्षात, हे एवढे टाइप्स ऑफ कंटिन्युअस ग्रुप सिरीज अपवर्जी समादेशी 2 पदमाला सांगता येतील संतत पदमालेच्या. अपवर्जी म्हणजे पहिल्या गटाची उच्चतम मर्यादा दुसऱ्या गटाची न्यूनतम होते. समादेशी म्हणजे पहिल्या गटाची उच्चतम मर्यादा दुसऱ्या गटाची न्यूनतम न होता पुढील अंक त्या गटाची न्यूनतम सिरीज बनते, किंवा मग न्यूनतम मर्यादा किंवा न्यूनतम मर्यादा किंवा लहान संख्या बनते. च्यापेक्षा कमी म्हणजे लेस दॅन, मोर दॅन ह्या लिहिण्याच्या पद्धती हे थोडक्यात सांगता येऊ शकते. हे लक्षात. आता काय, संतत पदमालेमध्ये काही बाबी सुद्धा असतात, ते सुद्धा आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. बघा मग हेच उदाहरण ठेवू, काही संतत पदमालेमध्ये काही बाबी आपण बघू. संतत पदमालेतील महत्वपूर्ण बाबी, बेसिक गोष्टी सुद्धा माहित होणं गरजेचं आहे संतत पदमालेतील. बघा मग कंटिन्यू ग्रुप सिरीज संतत पदमाला. संतत पदमाला म्हणजे काय, ज्यामध्ये एम हे गटाच्या स्वरूपात असणारे आणि एफ हे फ्रिक्वेन्सी दिली असणारे वारंवारता. तो गटामधील गट किती वेळेस आलेला आहे, गटाच्या दरम्यानची संख्या, ती संख्या दिलेली असते. एम, एफ आणि नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे यांची बेरीज म्हणजे फ्रिक्वेन्सी. या गोष्टी आपण सर्व कव्हर केले व्यवस्थितरित्या लेक्चर बघा. यामध्ये बघा आता संतत पदमालेमधील काही बाबी, महत्वपूर्ण बाबी. बघा इथं लिहितो, महत्वपूर्ण बाबी. इथं का स्वतंत्र हे मोडून लिहिता आलं असतं, पण उदाहरण इथंच आहे, यावरूनच आपण लक्षात घेऊ शकतो. बघा मग पहिलं गट सीमा. पहिला पॉइंट गट सीमा. क्लास लिमिट. गट सीमा, क्लास लिमिट म्हटले. आता मी म्हटलं काय, संतत पदमालेमध्ये काही बाबी महत्वपूर्ण. आता गट दिलेले आहेत. पहिला महत्वाचं बाब म्हणजे गट सीमा, म्हणजे क्लास लिमिट म्हणतात. आता क्लास लिमिट कुठून कुठपर्यंत आहे, ह्याला लिमिट असली पाहिजे ना गटाला बी. नसता गट सुरू झाला 1 पासून 100 पर्यंत 200 पर्यंत थांबतच नाही ते, असं नाही जमत. मग गटाची सीमा सुद्धा ठरलेली असते, गट क्लास लिमिट. मग गटाची जी न्यूनतम सीमा असते, लोअर लिमिट म्हणजे न्यूनतम मर्यादा, ती त्याला काय म्हणतात, L1 म्हणतात बरं का, तोपर्यंत. आणि उच्चतम मर्यादेला काय म्हणतात, L2 म्हणतात. L1 L2. आता इकडे उदाहरण आहे, ह्याच्यामध्ये बघू. बघा हे गट आहे पहिला 0 ते 5. हे 0 म्हणजे काय, L1 आणि 5 म्हणजे L2. हे पहिल्या गटातील. आता दुसऱ्या गटात जर बघितला तर L1 म्हणजे 5, 10 म्हणजे L2. L1 म्हणजे इथं तिसऱ्या गटात 10, L2 म्हणजे 15. इथं L1 म्हणजे 15, L2 म्हणजे 20. हे असं प्रत्येक गटाचं आपल्याला पाहता येऊ शकते. गट सीमा कळाली म्हणजे गट कुठून कुठपर्यंत आहे याची मर्यादा दिले. बघा प्रत्येक गटाला L1 आणि L2, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट अशा 2 सीमा असतात. गट सुरू होणाऱ्या सीमेला L1 असे म्हणतात म्हणजे न्यूनतम सीमा, तर गट संपण्याच्या सीमेला L2 म्हणजे उच्चतम सीमा असे म्हणतात. दिले हे उदाहरण आपण बघितले. दुसरा आहे गट अंतर, क्लास इंटरवल्स. गट अंतर त्यालाच आपण म्हणतो क्लास इंटरवल. हे लक्षात. आता काय गट अंतर काय आहे ते पण बघा. गट अंतर म्हणजे दोन्ही गटातील अंतराला काय म्हणायचं, गट अंतर म्हणायचं. म्हणजे गट अंतर किंवा क्लास इंटरवल, दोन्ही गटातील अंतराला म्हणजे L1 आणि L2 मध्ये जे काही डिफरन्स आहे त्याला म्हणायचं क्लास इंटरवल. इथं नाही समज, इकडे या लगेच. 0 ते 5 आहे पहिला गट. 0 म्हणजे L1 म्हटलं, मोठा म्हणजे L2. हे झालं काय, गट सीमा ठरलेले आहेत. मग आता ह्या दोघात फरक काय आहे, इथं घेऊ. 0 ते 5 गट आहे, हे L1 आहे, L2 आहे. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 0 ते 5 वजा करा किंवा 5 मधून 0 वजा करा म्हणजे 5च येते. दुसरा गट 5 ते 10, यामध्ये अंतर किती आहे, 5च आहे. 10 ते 15 मध्ये 5च आहे. 15 ते 20 मध्ये 5च आहे. प्रत्येकामध्ये अंतरामध्ये किती आहे, 5च आहे. त्याला म्हणायचं गट अंतर, क्लास इंटरवल.
त्यानंतर पुढलं गट पदसंख्या किंवा क्लास फ्रिक्वेन्सी. बघा काय असते, म्हणजे गट पद संख्या, तर आज म्हणता येईल क्लास फ्रिक्वेन्सी. बघा क्लास फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, विशिष्ट गटामध्ये समाविष्ट होणाऱ्या पदसंख्येला गट पदसंख्या असे म्हणतात. काय, विशिष्ट गटामध्ये समाविष्ट होणाऱ्या पदसंख्येला काय, गट पदसंख्या असे म्हणतात. क्लास फ्रिक्वेन्सी डायरेक्ट उदाहरणावर येतो, समजेल तुम्हाला. गट सीमा ठरल्या 0 ते 5. L1 म्हणजे लहान संख्या, L2 म्हणजे मोठी संख्या ठरली. दोघांमधील अंतर म्हणजे हे गट सीमा म्हणजे ठरली कुठून कुठपर्यंत. अंतर म्हणजे कळालं दोघांमधला फरक. आता हे गट दिलाय, ह्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 10. 5 ते 10 ची 20, 10 ते 15 ची 30. हे जे काही दिलेलं आहे त्यालाच काय म्हणायचं, गट पदसंख्या, क्लास फ्रिक्वेन्सी, त्या गटाची फ्रिक्वेन्सी. लक्षात, पदसंख्या. चला पुढलं गट मध्यबिंदू. पुढला पॉइंट गट मध्य बिंदू, त्यालाच म्हणतात मिड व्हॅल्यू. मिड व्हॅल्यू काय असते, मिड व्हॅल्यू हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर आता मिड व्हॅल्यू पाहताना हा शेवटचा महत्वपूर्ण घटक आहे. गटसीमा कळाली कुठून कुठपर्यंत गट. गटातील पहिली संख्या म्हणजे लहान, त्याला न्यूनतम मर्यादा, मोठी संख्या उच्चतम मर्यादा. लहान संख्येला L1, मोठ्या संख्येला L2. गट अंतर, दोन्ही गटात अंतर किती आहे ते. गट पदसंख्या म्हणजे त्या गटाची फ्रिक्वेन्सी. गट मध्यबिंदू, मिड व्हॅल्यू काय असते, तर आपण हे बघू उदाहरणावर. हेच उदाहरण कंटिन्यू ठेवू म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. तर हे अगोदर म्हणतो, तर बघा आधी वाचून दाखवतो, लगेच समजून घेऊ. गटाच्या उच्च L2 आणि गटाच्या न्यूनतम L1 या दोन सीमांच्या मध्यभागी असणाऱ्या बिंदूला गट मध्यबिंदू म्हणतात, मिड व्हॅल्यू असं म्हणतात. म्हणजे अप्पर व्हॅल्यू, मोठी संख्या, गटातली मोठी संख्या आणि छोटी संख्या या दोन्ही संख्यामधील मध्य संख्या जी असते त्याला मध्यबिंदू म्हणतात. असं म्हणजे मध्यबिंदू असं म्हणतात किंवा गट मध्यबिंदू असं म्हणतात. म्हणजे L2 आणि L1 या दोन्ही गटातील संख्यातील मध्ये जी काही संख्या येते त्याला काय म्हणायचं, मध्यबिंदू म्हणायचं. ते कसं काढतात ते पण बघू सूत्राद्वारे. मिड व्हॅल्यू कशी काढतात तर बघा, आपण म्हटलं L1 म्हणजे काय, लोअर व्हॅल्यू किंवा लोअर लिमिट म्हणता येईल. L2 म्हणजे अप्पर व्हॅल्यू किंवा लिमिट. पहिला गट घ्या 0 ते 5. हे 0 ते 5. ह्याच्यातील 0 हे काय आहे तर लोअर लिमिट L1. 5 काय आहे L2. हे लक्षात. आता 0 ते 5 हा गट दिला आहे, पॉइंट नाही बरं का, डॅश आहे. 0 ते 5 गट आहे. मग 0 म्हणजे L1 दिले लोअर लिमिट आणि 5 म्हणजे L2 दिले अप्पर लिमिट. या गटाच्या उच्च आणि गटाच्या न्यूनतम या दोन सीमांच्या मध्यभागी असणाऱ्या बिंदूला गट मध्यबिंदू किंवा मिड व्हॅल्यू म्हणतात. आता बघा ते सूत्रानुसार काढलं जाते, मध्यभागी कोणती संख्या येते. मग यांचं सूत्र बघा, MV बरोबर मिड व्हॅल्यू बरोबर L1 प्लस L2 डिवायडेड बाय 2. हे लक्षात. किंवा असेही केला तर जमत काय, L2 प्लस L1 डिवायडेड बाय 2. कोणतेही करा, मध्यभागी काढायचे. हे करा किंवा मग L1 प्लस L2 डिवायडेड बाय 2 असेही केलं तर जमत. दोन्ही गटाची बेरीज करा, त्याला दोन भागा मध्यबिंदू मिळेल. हे लक्षात. सरळ साधं सोपं बघा, MV बरोबर L1 अधिक L2 भागिले 2. L1 म्हणजे आपण घेतला किती आहे 0. L2 म्हणजे 5 भागिले 2. 0 आणि 5 5 भागिले 2. 2 1 2 2 4.
एक उरला, भाग जातो का नाही, पॉईंट दिला, शून्य म्हणजे एक होता, पॉईंट देऊन तिथे शून्य वाढवला, बरोबर आहे का? नाही, 2.5 बेक बे बेदुनी 4, लक्षात, बेक बे बेदुनी 4, एक उरला, पॉईंट दिला, शून्य घेतला, 10 झाले, 10ला 2 न भागातलं 5 आलं, 2.5 हे मध्यबिंदू आला. म्हणजे 0 ते 5 मधील मध्यबिंदू, मिड व्हॅल्यू म्हणजे किती, 2.5. दुसऱ्या ह्याच्यातली बघा 5 ते 10 मधील, 5 ते 10 मधील इथं काढून दाखवतो, हे 5 ते 10 गट, तर L1 प्लस L2 डिवायडेड बाय 2 किती, तर 5 अधिक 10 भागिले 2, 15 भागिले 2 किती, 7.5 हे मध्यबिंदू दुसऱ्या गटातला. तिसऱ्या गटातला 12.5 येईल, चौथ्या गटातला 17.5 येईल, चौथ्या गटातला 22.5 येईल, पाचव्या गटातला 27.5 येईल. असं मध्यबिंदू काढला जातो, त्याला मिड व्हॅल्यू असं म्हणतात. काय, मिड व्हॅल्यू काढताना गट सीमा बघा कुठून कुठपर्यंत आहे गट, हे ठरलेलं असतं, त्याला क्लास लिमिट म्हणायचं, L1 L2. गटांतर, दोन्ही गटामध्ये अंतर कितीच आहे, क्लास इंटरवल. गटपद संख्या म्हणजे गटाची फ्रिक्वेन्सी किती आहे ती दुसऱ्या कॉलम मध्ये असते, ती 0 ते 5 या गटाची फ्रिक्वेन्सी 10 आहे. आणि गट मध्यबिंदू म्हणजे दोन्ही गटामध्ये मध्यभागी कोणता बिंदू यायला, ते कसं करायचं, L1 प्लस L2 भागिले 2 करायचं, दोन्हीची बेरीज करायची, 2 न भागायचं, ते तुम्हाला मिड व्हॅल्यू मिळून जाईल. हे झालं तुमचं मिड व्हॅल्यू. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी काय सांगता येऊ शकते, तर हा पॉइंट कोणता, डिस्ट्रिक्ट अँड कंटिन्युअस व्हेरिएबल्स, खंडित आणि स्वतंत्र, खंडित किंवा स्वतंत्र आणि संतत किंवा गट, चल किंवा पदमाला. ह्याला चल म्हटलंय, ह्यालाच पदमाला म्हणतात. पदमालेचे प्रकार बघितलात, काही कंपोनंट्स बघितलात पदमालेचे, त्यासोबतच पदमाला बघितलं 3 इंडिव्हिज्युअल सिरीज, डिस्ट्रिक्ट सिरीज, कंटिन्यू ऑब्लिक ग्रुप सिरीज. संतत पदमालेचे प्रकार बघितलात, त्यानंतर लेस दॅन, मोर दॅन काय असते हे बघितलात. महत्वपूर्ण बाबी बघितल्या संतत पदमालेच्या, कारण परीक्षेला संतत पदमालेवरतीच प्रॉब्लेम येत असतो मुख्यतः. एखादी प्रॉब्लेम डिस्ट्रिक्ट सिरीज वर येतो, पण मेन प्रॉब्लेम कंटिन्यू ऑब्लिक ग्रुप सिरीज वरतीच येत असतो. दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपल्याला मीन मीडियन मोड वरती प्रॉब्लेम घ्यायचे, बोर्डावरती सोडून घ्यायचे. म्हणून हा लेक्चर व्यवस्थित बघा, बेसिक गोष्टी आहेत, लगेच नोट डाऊन करा, समजून घ्या हे लेक्चर. तर या ठिकाणी हा पहिला टॉपिक संपलेला आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक म्हणजे दुसरा युनिट सुरू करणार आहोत. ओके.